पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यात लाभार्थ्यांना किट वाटप केलं जाणार। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार। 24 आणि 25 सप्टेंबरला शहांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक। भाजप 2019 प्रमाणे यावेळीही 160 पेक्षा जास्त जागा लढवणार, सूत्रांची माहिती। महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये उर्वरित जागा वाटपावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। राजकारण असा धंदा आहे ज्यात शिव्या खायची तयारी ठेवावी लागते। शिव्या खायची तयारी असेल तरच जनतेला न्याय देऊ शकतात, फडणवीसांचं वक्तव्य। पुण्यात महाविकास आघाडीतच रस्सीखेच, सुषमा अंधारेंचा हडपसर मतदारसंघावर दावा, तर शरद पवार गटाकडून प्रशांत जगताप यांची तयारी सुरू। प्रशांत जगताप यांच्या तयारीचे पोस्टर सोशल मीडियात व्हायरल। माजी खासदार भास्करराव खतगावकर, मिनल खतगावकर आज काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। मिनल खतगावकर नायगाव विधानसभेसाठी इच्छुक। दुपारी मुंबईत खतगावकर यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता। पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी देतो, मग तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवतो। दुसऱ्या दिवशी सकाळी कोण पाहतं बघू, नितेश राणेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात, वेडीवाकडी विधानं करून महायुतीच्या नेत्यांना अडचणीत आणू नका, अजितदादांचा मित्रपक्षातील नेत्यांना सल्ला। भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी बेताल वक्तव्य करणं योग्य नाही। अजितदादांसह महायुतीतील घटक पक्षांनी भाजप हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती। गणपतीच्या मिरवणुकीवर दगड मारली, त्यावर काही बोलला नाहीत। नितेश राणेंचा अजित पवारांना सवाल, वरिष्ठांना तक्रार करायची तर करू द्या, पण हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही, नितेश राणे ठाम। अजित पवारांनी कुणाकडे तक्रार केली माहीत नाही, पण नितेश राणे हिंदुत्वाचं काम करतायत। त्यांच्या बोलण्याचा कधी कधी वेगळा अर्थ निघतो। नारायण राणे स्वतः त्यांच्याशी बोललेत, देवेंद्र फडणवीसांची माहिती। दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाचा अर्ज, अद्याप पालिकेची परवानगी नाही। ठाकरे गटाकडून 3 महिन्यांपूर्वीच अर्ज सादर। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप निश्चित होण्यापूर्वीच रामटेक विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा। ठाकरे गटाच्या विशाल बरबटे यांची भावी आमदार म्हणून बॅनर। भाजपचे शिवाजी कर्डिले राहुरी विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार। राहुरी मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा जनतेचा आग्रह, शिवाजी कर्डिले यांचं वक्तव्य। ठाकरे आणि पवार गटाने केलेल्या मुंबईतील 15 ते 20 जागांवर बैठकीत चर्चा। संबंधित 15 ते 20 जागांवर तोडगा निघाल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचनेनुसार मंत्री शंभूराज देसाई आज बैठका घेणार। मराठा, धनगर, मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांवरील कार्यवाहीबाबत चर्चा होणार। सुजाता सौनिक यांच्यावर सरकारकडून राजीनाम्यासाठी दबाव, राजीनामा न दिल्यास पतीवर खोटी कारवाई करण्याचा सरकारचा इशारा। ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचा सरकारवर आरोप। पूजा खेडकरकडे दिल्ली हायकोर्टानं खोटी साक्ष दिल्याप्रकरणी खुलासा मागितला। बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष पूजानं दिल्याचा यूपीएससीचा आरोप। पुढील सुनावणी 26 सप्टेंबरला होणार। 2022चा हिशोब 2024 मध्ये पूर्ण करू, मोहित कंबोज यांचं संजय पांडे यांना आव्हान। संजय पांडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मोहित कंबोज यांनी दिलं आव्हान। युतीत 3 मोठे पक्ष एकत्र आले, मात्र रिपब्लिकन सेनेला विसरलेत। महामंडळाचं वाटप झालं, आम्हाला मिळेल अपेक्षा होती, रामदास आठवलेंचं वक्तव्य। सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरे यांचं सिनेट मतदारांना पत्र। 22 तारखेला मतदान, युवासेनेची आणि एबीव्हीपीची थेट लढत। विदर्भातील संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीनं द्या, कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या सूचना। खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त। नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची तपासणी मोहीम। भाजपच्या सोमनाथ वैद्य यांचा धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा। सोमनाथ वैद्य दक्षिण सोलापूरमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक। मुख्यमंत्री वयोश्री योजनेत राज्यात 10 लाख ज्येष्ठांचे अर्ज, 6,31,000 अर्ज मंजूर, तर सर्वाधिक 2.5 लाख अर्ज पुणे विभागातून। मुक्त विद्यापीठामध्ये 30 सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार, विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज करता येणार। मुंबई विभागाचे संचालक डॉक्टर वामन नाखले यांची माहिती। राज्य बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन योजना, निवृत्तीनंतर दर महिन्याला 10,000 मिळणार। भिवंडीत शांतता, अफवांवर विश्वास ठेवू नका, नवनियुक्त पोलीस उपायुक्त मोहन दहिकर यांचं आवाहन। शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाई होणार, दहिकर यांची माहिती। मुंबई गाजवणाऱ्या ईडीच्या विशेष संचालकांची बदली, आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास करणारे ईडीचे विशेष संचालक सत्यव्रत कुमार यांची बदली। राज्यातील खरीप पिकांची नोंदणी अंतिम टप्प्यात, तांत्रिक अडचणींमुळे ई पीक पाहणी रखडली, ई पीक पाहणीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ। हिंगोलीच्या इसापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ, धरणात 98% पाणीसाठा। धरणाचा पाणीसाठा वाढल्यानं कळमनुरी शहराचा पाण्याचा प्रश्न मिटला।
जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे 1.5 मीटरनं उघडले. धरणातून 15,892 क्युसेकने तापी नदीत विसर्ग सुरू. सोलापूर जिल्ह्यातील करमाळामधील मांगी तलाव 100% भरलं. जिल्हा नियोजन समिती सदस्य दिग्विजय बागल यांच्या हस्ते मांगी तलावातील पाण्याचं पूजन. नांदेडच्या मुदखेड तालुक्यात अतिवृष्टीचा सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका, शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. नांदेड जिल्ह्यात 6,82,000 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका, 92% पंचनामे पूर्ण, मात्र शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेतच. बीडच्या परळीत सोयाबीनसह खरीप पिकांच्या काढणीला सुरुवात. पावसामुळे नुकसान झाल्याने केलेला खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल, तर सोयाबीनला योग्य हमी भाव द्यावा, शेतकऱ्यांची मागणी. जळगावातील बोदवड तालुक्यात अतिवृष्टीनंतर कपाशीवर मर रोगाचं नवं संकट, बळीराजा चिंतेत, शेतकऱ्यांकडून पंचनामे करून मदतीची मागणी. कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार गोंदियात 4,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. शासनाच्या आदेशानंतर नुकसानीचे पंचनामे सुरू, तर नुकसानीचा अहवाल पुढील आठवड्यात सादर केला जाणार असल्याची माहिती. खाद्यतेलाचे भाव कमी करण्याची रयत सेनेची मागणी. 40 गावात तहसीलदारांना निवेदन देऊन केली मागणी. लातूर जिल्ह्यातल्या जळकोटमध्ये ठाकरे गटाचं जलसमाधी आंदोलन. हतनूरच्या तिरू नदीवर पुलाची उभारणी करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये 19 वर्षीय तरुणानं महिनाभरात चोरल्या 8 दुचाकी. एमआयडीसी सिडको पोलिसांकडून आरोपीला अटक. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या चिपळूण दौऱ्यावर. चिपळूणमध्ये होणार जाहीर सभा. आमदार शेखर निकम यांच्यासाठी अजित पवार चिपळूणमध्ये. रत्नागिरीतील एसटी आगार गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये मालामाल. 5 दिवसात तब्बल 3 कोटीहून अधिक उत्पादन. वाशिम जिल्हा परिषदेच्या 56 पैकी 29 तक्रारीचं जागेवरच निवारण. सीईओ वैभव वाघमारे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात नवनवीन उपक्रम सुरू. छत्रपती संभाजीनगरात पावती न देता पैसे स्वीकारणाऱ्या वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल. वाळूज महानगरातील तक्रारदाराची पोलीस आयुक्तांकडे धाव. रेल्वे स्थानकातील नो पार्किंग झोनमध्ये केली होती दुचाकी उभी.